ग्रेट डे सर्वांना। एक आहे शिक्षण आणि एक आहे प्रशिक्षण। प्रशिक्षण म्हणजे काय? शिकलेल्या व्यक्तीला जे दिलं जातं ते प्रशिक्षण असतं। या एखादी गोष्ट करायची आहे, व्यवस्थित करायची आहे, त्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते। आता प्रशिक्षणाचं एक उदाहरण बघा, उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल मला काय म्हणायचं आहे की UPSC पास झालेला एक IAS अधिकारी आहे आणि त्याच्या बंगल्यामध्ये समजा लाईट गेली, फ्यूज उडाला। आता तो कलेक्टर आहे म्हणून तो फ्यूज काढून तो रिपेअर करू शकतो का? पण तीच गोष्ट एक 10वी वाल्याचा ITI झालेला विद्यार्थी आहे आणि त्याने इलेक्ट्रिशियनचा कोर्स केलेला आहे आणि तो गेला आणि त्याने तो फ्यूज काढला, तो रिपेअर करून तो फ्यूजला लावू शकतो। म्हणजे कलेक्टर नाही करू शकत, तो ITIचा विद्यार्थी कसं काय करतो? कारण फ्यूज रिपेअर कसा करायचा याचं प्रशिक्षण त्यांनी 2 वर्ष ITI मध्ये घेतलेलं आहे। आणि ऑफिस आणि जिल्हा कसा चालवायचा, प्रशासन कसं चालवायचं हे कलेक्टरला माहिती आहे, पण फ्यूजचं प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं नाही। म्हणजे शिक्षण आणि प्रशिक्षणामध्ये फरक आहे। एखादा डॉक्टर आहे, MD आहे, स्पेशलिस्ट आहे, सर्जन आहे, म्हणून त्याला उचलून तलावात टाकून दिलं आणि सांगितलं आता पोहत बाहेर आहे का? तू डॉक्टर आहे, तुला पोहता यायला पाहिजे, तो तर येईलच जरुरी नाही। मग पोहण्याचं एक प्रशिक्षण असतं की ते प्रशिक्षित केल्यावर तो पोहत बाहेर येईल। तो शिकलाय म्हणून त्याला ते येईल असं नाही। आजचा जमाना हा शिकण्याचा जितका आहे तितका तो प्रशिक्षणाचा पण आहे। हर त्या गोष्टीला प्रशिक्षण घ्यावं लागतं। त्याच पद्धतीने बऱ्याच लोकांना असं वाटतं की बोलणं म्हणजे भाषण नाही। म्हणजे मी स्टेजवर बोलतो, मी वर्षानुवर्ष बोलतो, बऱ्याच वेळा मी भाषण दिलेलं आहे, म्हणजे तो वक्ता आहे असा त्याचा अर्थ होत नाही, म्हणजे त्याला भाषण येतं असा त्याचा अर्थ नाही। बरेच आपल्या ऑफिसमध्ये, घरामध्ये एखाद्या प्रसंगी उठून बोलतात, पण त्याला भाषण नाही म्हणत। कारण भाषण देणं ही जितकी कला आहे तितकंच ते सायन्स आहे, शास्त्र आहे। तर शास्त्राचं काय करावं लागतं, भाषण कसं द्यायचं त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं। मग ह्या भाषणाचं प्रशिक्षण कसं असतं, काय करायचं त्यासाठी ते आपण बघूया। माझं नाव प्रवीण कुमार, मी यश एज्युकेशन अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा संचालक आणि ट्रेनर आहे। गेले 18 वर्ष मी शिक्षण पण देतो आणि प्रशिक्षण पण देतो आहे। आणि भाषण कलेच्या संदर्भात मंचावरील मला जवळजवळ आता 31 वर्ष होते माझा अनुभवाला। माझं पहिलं जे भाषण गाजलं जेव्हा मला कळलं की माझ्या आतमध्ये एक वक्ता दडलेला आहे, एक चांगला स्टेज डेअरिंग माझ्यामध्ये आहे, हे जेव्हा मला कळलं आणि मी सुरू झालं तिथून मला प्रसिद्धी मिळाली, त्या दिवसाला आजच्या दिवसाला 31 वर्ष पूर्ण होत आहे। तर 31 वर्षाचा माझा जो अनुभव आहे त्या आधारावर मी हे बोलतो आहे की प्रशिक्षण म्हणजे काय आणि भाषणाचं प्रशिक्षण कसं असतं, काय शिकणार आहोत आपण या प्रशिक्षणामध्ये ते आपण बघूया।